ठाण्यातील 6 माजी नगरसेवकांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. कल्याण डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा, खारेगाव, इटावा परिसरातील 6 माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला खिंडार पडले असून कळवा मुंब्रा विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. आज ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनीषा साळवी, माजी नगरसेविका व ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी व त्यांचे पुत्र मंदार केणी यांनीही भगवा झेंडा हातात घेऊन शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केला. ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाणे जिल्हा हा धर्मवीर, आनंदीघे आणि शिवसेनेचा गड आहे. ठाणे महानगरपालिकेतील 78 नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना कधी काम करत नाही. शिवसेनेचे काम वर्षाचे 12 महिने 365 दिवस सुरू असते. याचा अनुभव जनतेने घेतलाय. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आणि तुम्हाला असं वाटणार नाही की आपण कुठे दुसरीकडे गेलो. हा माझा विश्वास आहे. काय सगळं काय तुम्हाला बाकीमध्ये उभा राहतो तो पूर्ण समजून, त्यामुळे तो काय विषय नाही. आणि सगळं व्यवस्थित होईल. बाकी सगळ्या चर्चा झालेल्या आहेत आणि तुमच्या पाठीमागे पूर्णपणे ताकदीने गंभीरपणे कुठलीही फक्त निवडणुकीचा विषय नाही, कुठलीही अडचण कुठली डेव्हलपमेंट आहे काय आहे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपलं वैयक्तिक पर्सनल काय अडचण असेल. आता एक आपण फॅमिली जाऊ बरोबर, त्यामुळे तो टेन्शन घेऊ नका.